मी थोडं कमीच आहे, पण शेतात काम असल्यामुळे थोडी चिडचिड होती. त्यामुळे घरी लेकरांचा अभ्यास करणं घेणं होत नाही, म्हणून आमच्या दोघांची कधी कधी भांडणं पण होतात. पण हे बिझनेस आणि हे माझे भाऊ आणि हे वहिनी, हे माझा भाऊ आणि ही वहिनीता, ह्यांनी आम्हाला या बिझनेस मध्ये आणलं. आणि आम्ही दोघं पण आता मी एकदम शांत झाले, म्हणजे ते काय तरी मला जास्त मी जीटीएस वगैरे करत नाही, तेच करते ते मला शॉर्टकट मध्ये सांगते. पण मी नाही का असं जवळ बसलं हे शेतात काम करत करत लेडीज सोबत ह्याच्यासोबत मी त्यांना सांगते प्रोडक्ट घ्या चांगले तर असं तसं. त्या म्हणतात तुम्ही नेमकं काय करतात, तुम्ही शेतातच काम करतात. म्हणलं शेती करूनच करायला होतं आम्ही, काहीतरी लेकरांसाठी करावं म्हणून. आणि एकतर आमचा एवढा विश्वास म्हणजे आहे ना दोघांचा. इथून माझे मिस्टर तिकडे कळम साईडला प्रोडक्ट द्यायला गेले होते, तिथं ती माझी बहीण आहे, तिला ती म्हणली मला हे प्रोडक्ट घेऊ का नको, तर ते म्हणले घे. तर तिला म्हणलं तुझ्यासाठी मी त्यांना तिथपर्यंत पाठवले, म्हणजे तू घ्यायला पाहिजे. ते म्हणले माझी बायको इथून किती 80 किलोमीटरवर आहे, मला ते गाव माहित नाही बरं का, म्हणजे मला माहिती पण माझी घाबर होईल त्यामुळे मला सांगता ते म्हणले तिथून ती तितक्या लांब आहे, तिचा एवढा माझ्यावर विश्वास आहे आणि माझा पण तिच्यावर आहे. तू माझ्या एवढी जवळ बसलीस तरी पण तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा विश्वास नाही. ती तिथून सांगायली की तुझ्यासाठीच पाठवलंय, मग तू घ्यायचंय का नाही ते तू ठरव. मग तिनं ते प्रोडक्ट बी घेतला आणि त्यांनी आयडी पण काढला. आणि माझ्या मुलांसाठी ह्यांच्यासाठी आम्ही हे दोघ जण, म्हणजे ते जरी जीटीएस वगैरे करत असले तरी मी घरी बसून काय ना पण माहिती करणार. थँक्यू. जबरदस्त, व्हेरी गुड.